महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सर्वात मोठी बगाड यात्रा असणार सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधन बगाड यात्रा ही काळ भैरवनाथाची बगाड यात्रा असते. दरम्यान या बगाडाचा इतिहास नेमका काय आपण इथल्या गावकऱ्यांची जाणून घेणार आहोत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं स्वाभिमान सातारामध्ये. काय नेमका इतिहास आहे आपल्या या बावधन बगाड यात्रेचा? कशा पद्धतीने याला सुरुवात झाली, किती वर्षापासून हा इतिहास आहे, काय नक्की सांग. आपल्या बावधन गावचं जे बगाड आहे जवळपास 400 वर्षापूर्वीचं बगाड आहे. इंग्रजाच्या काळापासून हे बगाडाची प्रथा चालू राहिलेली आहे. आणि आपले जे बावधन गाव आहे त्या बावधन गावचा इतिहास असा आहे, जे बावधन गावाचं नाव आहे त्या नावामागेच कारण आहे. बाव म्हणजे बावडी, बावडी म्हणजे वीर, आणि जो बा न जो शब्द आहे बाण हा युद्धाशी कालांतरित आहे. आणि जो वध आहे, वध म्हणून जे हे युद्धामध्ये जो वध केलेला होता रत्नासूर नावाचा राक्षस होता. आणि जे धन धन म्हणून आपण जे म्हणतो, हे गाव धन प्राप्तीसाठी आपलं गाव हे प्रसिद्ध आहे. आपलं हे बावधन हे गाव तयार त्यावेळेस हे केलेलं आहे. नक्की नेमकं हे जे बगाड आहे ते किती फुटे आहे, त्याला कोणत्या लाकडाचा वापर केला जातो, किंवा त्याचे लाकडं किंवा त्यांचं जे स्ट्रक्चर आहे ते कधी बदललं जातं, या संपूर्ण यात्रेबद्दल काय सांगेल? सर्वप्रथम आपला हा जो बगाडाचा रथ आहे हा संपूर्ण लाकडाचा असतो, बाबळीच्या लाकडाचा. त्याला कुठेही लोखंडाचा वापर केलेला नसतो. हा जो आपला बगाडाचा रथ आहे हा प्राचीन काळापासून हा रथ जो तयार केला जातो, ह्याची जी सगळी माप जी असतात रथाची, हे मंदिरामध्ये आपल्याला लिहून ठेवलेले आहेत. तेव्हापासून हा रथ सेम टू सेम पद्धतीने आपल्याला हा 350 ते 400 वर्षापूर्वीपासूनचा आपल्याला हा रथ आता सुद्धा आपल्याला बघायला मिळतो. बगाड्याला मान कशा पद्धतीने मिळतो, नेमकं काय नक्की ती प्रक्रिया असते की बाबा समजा जरी तुम्ही आता गावकरी आहे, तुम्हाला त्या बगाडाचा मान पाहिजे, तर कशा पद्धतीने तो मान मिळला जातो, काय नेमका याच्या मागचा इतिहास आहे, काय परंपरा आहे नेमकी? जे गावातले जे मंडळी आहेत त्यांच्या घरातले काय जे नवस बोलले जातात, कोणाला अडचणी असतात, काय कोणाच्या घरात भांडण, असे जे नवस बोलले जातात. आणि तेव्हापासून जो नवस पूर्ण करण्यासाठी तो दरवर्षी होळी पौर्णिमेला कौल असतो. तिथून होळी पौर्णिमेनंतर 6 दिवसानंतर बगाड असते. होळी पौर्णिमेला कौल असतो. असे नवसकरी भरपूर असतात, जवळपास 60 ते 70 लोकांनी नवस केलेले असतात. आणि तो गाभाऱ्यामध्ये प्रत्येकाच्या नावाने 5 गहू चिटकून प्रत्येकाच्या नावाने उजवा कौल ज्याला प्रसाद मिळतो त्याला तो बगाडाचा मान मिळतो. नक्कीच. पण ही जी यात्रा आहे ती कुठून सुरुवात होते, कुठं सगळी सांगता होते, कशा पद्धतीने हे यात्रेच्या धामधुमीमध्ये यात कशा पद्धतीने ही यात्रा केली जाते, काय सांगाल त्याच्याबद्दल? आता हे जे यात्रेचं जे मूळ कारण असं आहे, हे जे यात्रेसाठी महिनाभर आधीपासूनच सुरुवात केली जाते. जसं की लाकडं गोळा करणे, तुमच्या हळद समारंभ म्हणा, परत जे लाकडं गोळा करायचे असतात, पाण्यात टाकलेले असतात लाकडं, ती का बाहेर काढायची म्हणा. बैलांसाठी चांगले दुष्टपुष्ट जे बैल आहेत आपल्या इकडं भरपूर प्रमाणात बैल आपल्या इकडे उपलब्ध असतात. बगाड ओढण्यासाठी जो बैलांचा जो घोळका असतो, जास्त करून लोक बैल बघण्यासाठीच येतात. जे दुष्टपुष्ट बैल जे आहेत ते गाडा ओढण्यासाठी एका टायमिंगला 6 जोड्या झोपल्या जातात. आणि अशा प्रकारे हा जो बगाडाचा रथ आहे, रंगपंचमी दिवशी हा बगाड सण साजरा केला जातो. रंगपंचमी झाल्यानंतर हा बगाडाची सांगता होते. ज्यावेळेस बगाड्या हा गावापासून छबिना मोडल्यानंतर आदल्या दिवशी रात्री 12 वाजता छबिना चालू होतो. त्यामध्ये गुलालाने अख्खं गाव संपूर्ण न्हाऊन जाते. गुलालामध्ये रंगपंचमी साजरी केली जाते रात्रीची. आणि सकाळी जो बगाड्या आमोशापोटी बगाड्या रथाच्या पाठीमागे चालत येऊन नदीची काठी त्याला आंघोळ घालून त्याला 10-11च्या दरम्यान त्याला लटकून ते गावापर्यंत जास्तवर त्याला वरतीच लटकवले जातात. त्याला खाली घेतलं जात नाही. जोपर्यंत गाडा गावात पोचत नाही तोपर्यंत बगाडा हा वरच असतो.
हा संपूर्ण इतिहास सांगितला तुम्ही. या ज्या बैलगाड्या जुंपल्या जातात त्या बैलगाडीच्या बैलांच्या जाती काही नेमक्या कोणत्या जातीचा बैल आहे तो या आपल्या बगाडाच्या रथाला जुंपला जातो, काय त्याच्याबद्दल माहिती सांगा. तर बैलांच्या जाती भरपूर भरपूर आहेत अशा. आपले हे जे बैल आपल्या महाराष्ट्रामध्ये मला वाटतं आपल्या बावधन गावातच जास्त करून बैलांच्या जाती येते. आणि जे कर्नाटक साईडला जे बैल आपल्याला मिळतात, दष्टपुष्ट बैल जे कर्नाटक साईडला भेटतात, भरपूर लोक तिकडूनच बैल आणतात. भरपूर असं नाही की दुसऱ्या गावातून पण आणतात, भरपूर जातीचे बैल आहेत. नक्कीच आपण जर बघितलं तर गेल्या 400 वर्षापासूनचा जो इतिहास आहे तो या ठिकाणी या बावधन बगाड यात्रेत आपल्याला बघायला मिळतोय. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध आणि सर्वात मोठी बगाड यात्रा जी आहे ती ही बावधन बगाड यात्रा मानली जाते. दरम्यान संपूर्ण जे बगाड आहे ते बाभळीच्या लाकडाचा असून कोणत्याही प्रकारे लोखंडाचा कुठल्याच प्रकारे उपयोग नाही केला जाते आणि 6 बैलजोड्यांच्या साह्याने ही जी बगाड यात्रा आहे ती नदी काठापासून कृष्णा नदीच्या काठापासून ते गावापर्यंत बगाड्याला टांगून ही बगाड यात्रा आहे ती या ठिकाणी गावाच्या दिशेने रवाना होत असते, अशी माहिती एकूणच या बावधन गावातील ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आली.